अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी अक्षय शिंदेचा मृतदेह गेल्या 6 दिवसापासून कळवा शवगृहात आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह आज दफन करण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। आरोपी अक्षय शिंदेचे आई-वडील मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कळवा रुग्णालयात पोहोचलेत। ठाणे तपास टीम कळवा रुग्णालयात दाखल झाले। शवविच्छेदन गृहाकडे पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी आता वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे आताची मोठी बातमी समोर येते। अक्षय शिंदेचा मृतदेह गेल्या 6 दिवसापासून कळवा शवगृहात आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शुभम कोळे आपल्यासोबत जोडले आहेत। शुभम, अक्षय शिंदेचा मृतदेह गेल्या 6 दिवसांपासून कळवा शवगृहात आहे, मात्र अक्षय शिंदेचा मृतदेह आज दफन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सध्या त्या ठिकाणचे ताजे अपडेट काय? कारण माहितीप्रमाणे आरोपी अक्षय शिंदेचे आई वडील मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झालेत। निश्चित कारण पाहिलं तर सध्या मी आहे कळवा रुग्णालयामध्ये। या ठिकाणी आपण पाहिलं तर अक्षय शिंदे जो बदलापूर घटनेतील आरोपी आहे त्याचे नातेवाईक जे आहेत ते आता कळवा रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहे। गेल्या 6 दिवसांपासून अक्षय शिंदेचा मृतदेह जो आहे तो कळवा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आला होता आणि कोर्टाकडून आदेश आल्यानंतर जे आहे ते अक्षय शिंदेचा मृतदेह जो आहे तो आता त्याच्या कुटुंबियांच्या वतीने जो आहे घेण्यात येत आहे। आज त्याचा मृतदेह जो आहे तो दफन करण्याची एकंदरीत शक्यता वर्तवली जात आहे। उल्हासनगरमध्ये जो आहे एका ठिकाणी हा मृतदेह दफन करण्यात येणार असल्याचं देखील बोललं जातं। तर अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर आहे जो पहिल्याच दिवसापासून मोठ्या प्रमाणात वादाच्या भोवऱ्यात जो आहे तो सापडला होता, तर 6 दिवस जो आहे ते मृतदेह पूर्णकरिता जो आहे तो जागा जी आहे ती पोलिसांना मिळत नव्हती। आपण पाहिलं तर कळवा असेल, ठाणा असेल, अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, या सर्व शहराकडून जो आहे तो अक्षय शिंदेचा मृतदेह जो आहे तो स्वीकारण्यास नकार जो आहे तो दिला होता। विरोध मोठ्या प्रमाणामध्ये होत होता। आजचं देखील आपण चित्र पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। तर जो खड्डा खणण्यात आलेला आहे पुण्याकरता तो देखील खड्डा जो आहे तो शिवसैनिकांच्या वतीने बुजवण्यात येत आहे। सध्याची आपण कळवा रुग्णालयाची परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यामध्ये आलेला आहे। त्याचबरोबर सिव्हिल पोलीस मध्ये देखील काही पोलीस आपल्याला दिसून येत असतील, तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो कळवा रुग्णालयामध्ये जो आहे तो लावण्यात आलेला आहे। काही वेळातच जे आहे आता अक्षय शिंदेचे आई वडील जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्याचा मृतदेह जो आहे तो त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन एकंदरीत करण्यात येणार आहे। तर निश्चित आता पुढे नेमका अक्षय शिंदेचा मृतदेह कुठे नेमका पुण्यात येणार आहे, त्याचबरोबर आता नेमका हा मृतदेह घेऊन त्याचे नातेवाईक असतील किंवा पोलीस पथक असतील कुठे नेमकं जात आहेत हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। करण, नक्कीच शुभम, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।